आपण काल स्ट्रिंग चालू केलेलं आहे जावाचं आणि त्याचे बरेचसे प्रोग्राम त्याच्यानंतर स्ट्रिंग कशी क्रिएट करायची आणि त्याच्यावरच्या मेथड्स. तर मेथड्स मध्ये पण लेंथ, कॉनकॅट आणि सबस्ट्रिंग आणि परत इक्वल्स अशा भरपूर मेथड्सचे एक्झाम्पल्स आपण काल पाहिले होते. तर असाइनमेंट्स एक दोन जणांनीच केल्यात. जवळपास सगळ्यांनी असाइनमेंट करायचं ट्राय आउट करा, कारण असाइनमेंट केले तरच तुम्हाला ते कन्सेप्ट नीट समजतील. तर काल आपण जसं बघितलं होतं तर स्ट्रिंग क्रिएट करू शकतो आपण. त्याचे पण मल्टिपल प्रकार आणि मल्टिपल सिंटॅक्स आहेत. तर हे दोन सिंटॅक्स होते. एक नॉर्मल स्ट्रिंग स्ट्रिंग str इक्वल टू स्ट्रिंग असाइन करायची. दुसरा सिंटॅक्स स्ट्रिंग str इक्वल टू बाय युजिंग न्यू ऑपरेटर. ओके, तर असं आपण स्ट्रिंगचे ऑब्जेक्ट्स आणि स्ट्रिंग इनिशियलाइज करू शकतो. त्याच्यानंतर काल आपण भरपूर एक्झाम्पल्स पाहिले होते की डॉट इक्वल्स मेथड कशी यूज करायची किंवा स्ट्रिंग वरती सबस्ट्रिंग हे पर्टिक्युलर फंक्शन कसं वर्क होतं. तर याचे भरपूर फंक्शन्स आणि प्रोग्राम हे आपले काल झालेले आहे, बरोबर. तर ते मी आता रिपीट करत नाही. तर ते प्रोग्राम्स वगैरे नीट रन करायचे सगळ्यांनी आणि त्याचे आउटपुट्स जसं आपलं काल असाइनमेंट मध्ये झालंय तर ते सगळे असाइनमेंट्स नीट रन करा. ओके. त्याच्यानंतर इक्वल्स आणि डबल इक्वल टू पॅरामीटर, तर त्याचा डिफरन्स पण आपण बघितला होता. तर डबल इक्वल टू साठी तो रेफरन्स आयडी ऑलवेज चेक करतो जो युनिक असतो, आणि इक्वल्स मेथड ही काय करते, ऍक्च्युअल सिंटॅक्स चेक करते. तर त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट मध्ये जर न्यू ऑपरेटर यूज केलं तर डबल इक्वल टू यूज केलं तर तो काय सांगतो, फॉल्स रिटर्न करतो आणि बोथ स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल म्हणतो, जरी कंटेंट सेम असेल तर. पण तेच जर तुम्ही इक्वलच्या केसमध्ये केलं आणि कंटेंट जर सेम असेल तर तो काय सांगतो, स्ट्रिंग बोथ आर इक्वल्स. ओके, तर तो डिफरन्स नीट चेक करून घ्या. तर कालचं जे सेशन आहे त्याच्या असाइनमेंट्स नीट करा. स्ट्रिंग हे क्लास जो आहे हा जावा डॉट लँग या बेसिक पॅकेज मधूनच येतो. तर त्याचे ऑब्जेक्ट वगैरे क्रिएट करणं, मेथड्स यूज करणं, सबस्ट्रिंग, लेंथ वालं फंक्शन पण आपण काल पाहिलं होतं. तर त्या सगळ्या असाइनमेंट करा. एक दुसरं काय सांगायचं होतं, तर मी काय केलंय की जो हा जावा प्रोग्राम्स आपण घेतोय तर हे सगळे प्रोग्राम्स मी या जावा ड्राईव्ह वरती अपलोड केले, जिथं PDF जे आपण सुरुवातीला दिलं होतं की नागेश्वरराव हे जे रेफरन्स बुक आहे तर ते पण तुम्हाला तिथे इझिली अवेलेबल आहे. आणि जावाचे सगळे प्रोग्राम जे आता आपण बघतोय, तर इथं मी जे जावाचं फोल्डर बनवलेलं आहे याच्या आतमध्ये सगळे प्रोग्राम्स आहेत जावाचे. त्याच्यामध्ये स्ट्रिंग वगैरे जे आतापर्यंत आपण बघितले ते पण सगळे प्रोग्राम्स डिटेल्स आहेत. त्याची जी फाईल मी गुगल ड्राईव्ह वरती अपलोड केली आणि त्याचा ऍक्सेस ऑलरेडी मी शेअर केलेला आहे इंटरनल भरपूर जणांना. तर ते एकदा चेक करा कुणाकोणाला ऍक्सेस आहे, आणि त्याचा ऍक्सेस जर नसेल तुम्हाला तर ऍक्सेस मला तिथं विचारा. ओके, ही लिंक मी शेअर केलेली आहे ऑलरेडी. परत एकदा आज ग्रुपवरती शेअर करतो. पण मेन काय सांगायचंय, तर इथं तुम्हाला स्टडी मटेरियल कंटेंट अवेलेबल आहे या डिरेक्टरीमध्ये. तर हे PDF पण डाउनलोड करा, हे रीड करत जा प्रत्येक जो टॉपिक आपला होतो त्याच्यावरती. आणि जे प्रोग्राम्स आपण इथं रन करतोय, तर इथं भरपूर प्रोग्राम आपण घेणार आहेत, 100+ प्रोग्राम, हे सगळे रन करायचे. ओके, आणि तशा नोट्स पण काढा. तर स्ट्रिंग हा टॉपिक आपला काल झाला होता. तर याच्यामध्ये डाऊट्स असतील तर चॅटमध्ये पण विचारत चला, आणि नसतील तर आपण आज पुढचा टॉपिक घेणार आहे. जसं काल मी सांगितलं होतं की स्ट्रिंग क्रिएट करताना 3 पद्धती आहेत, एक स्ट्रिंग, त्याच्यानंतर स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर. त्याच्यातला एक प्रकार आपण काल पाहिला होता स्ट्रिंग. याच्यामध्ये स्ट्रिंग क्रिएट केली होती आणि फंक्शन्स पण आपण भरपूर पाहिलेले आहेत. तर याच्यामधले जे काही राहिलेले फंक्शन्स आहेत, कम्पेअर किंवा कम्पेअर टू, इंटर्न, स्प्लिट, रिप्लेस, हे फंक्शन्स पण या प्रोग्राम मध्ये आहेत. ते तुम्ही रन करायचे सगळे. ओके, प्रत्येक प्रोग्राम याच्यामध्ये फक्त नीट अंडरस्टँड करायचा आहे. तर इथं काय केलंय, स्ट्रिंग घेतलेली आहे, त्याच्यानंतर ती असाइन वगैरे केली आणि खाली ते फंक्शन्स इथे यूज केलेले आहेत. म्हणजे इक्वल टू तर हे तर आपण ऑलरेडी काल घेतलेलंच. त्याच्यानंतर डॉट इक्वल्स मेथड पण आपण काल घेतलेली. तर हे प्रोग्राम रन करून इथं
आउटपुट त्याचं चेक करा आणि कम्पेअर टू मेथड पण इथं तुम्हाला आउटपुट चेक करता येईल की कम्पेअर टू मेथड्सने दोन स्ट्रिंग कशा कम्पेअर करायच्या. ओके, तर डिफरन्स ती प्रिंट करणार आहे. कम्पेअर टू मेथड काय करते, दोन स्ट्रिंग मधला डिफरन्स, त्याचा आउटपुट पण तुम्हाला दिसेल. आपण परत येऊयात इथं, प्रोग्राम रन करूया आज. त्याच्या आधी मला काय सांगायचं होतं की स्ट्रिंग जसं आहे, स्ट्रिंग जसे आपण स्ट्रिंगचे आउटपुट वगैरे क्रिएट करतो तसेच स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर हे दोन क्लास आहेत जावामध्ये. स्ट्रिंग हा सुद्धा एक क्लास आहे, बरोबर. तर स्ट्रिंग नुसार आपण स्ट्रिंग त्याच्यामध्ये म्हणजेच कॅरेक्टरचा ॲरे, हॅलो वर्ड किंवा कुठलं पण आपण त्याच्यामध्ये स्टेटमेंट लिहितो तर तो काय असतो, कॅरेक्टर ॲरे असतो आणि तो आपण त्याच्या आतमध्ये टाकतो. त्याच्यामध्ये मग दोन सिंटॅक्स हे आपण काल पाहिले स्ट्रिंग क्रिएट करायचे. ओके, हे झालं स्ट्रिंगचं. पण तसंच मग स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर हे दोन वेगळे क्लास पण आहेत ज्यांनी आपण स्ट्रिंग क्रिएट करू शकतो. मग याच्यामधला डिफरन्स काय हे आपल्याला आज बघायचं. ओके, तर याच्यामधला डिफरन्स काय, तर याच्यामध्ये एक नवीन टॉपिक येतो, म्युटेबल अँड इम्युटेबल. म्युटेबल अँड इम्युटेबल. तर याच्यामध्ये इम्युटेबल याचं मिनिंग काय की त्याचं कंटेंट आपण मॉडिफाय करू शकत नाही. त्याचं कंटेंट मॉडिफाय करू शकत. म्हणजेच तुम्ही जर स्ट्रिंग str इक्वल टू काहीतरी स्ट्रिंग घेतली, हॅलो, आता याच्यामध्ये जर तुम्ही ह्या पर्टिक्युलर स्ट्रिंगला काहीतरी मॉडिफाय करायला गेले, str इक्वल टू str प्लस हॅलो वर्ड, असं काहीतरी त्याला प्लस करून तुम्ही ऍड वगैरे करायला गेले, तर याच्यामध्ये जरी तुम्हाला प्रिंट करताना str चा आउटपुट दिसत असेल हॅलो वर्ड, पण इंटरनली काय होतंय की हे जे नवीन स्ट्रिंग इथं str इक्वल टू str प्लस वर्ड म्हटलं तर इथं काय होतंय, मेमरीमध्ये नवीन मेमरी याच्यासाठी तयार होते. एक्झिस्टिंग मेमरीला तो चेंज करत नाही. आणि तेच मिनिंग काय इथं, स्ट्रिंग क्लास जो असतो तो इम्युटेबल असतो. देअर कंटेंट्स आर कॅन नॉट मॉडिफाईड. म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला str म्हणतो आपण तर त्याला काहीतरी मेमरी ब्लॉक भेटतो, पण ज्यावेळेस त्याला आपण काहीतरी मॉडिफाय करायला जातो तर सेम लोकेशनला तो अपडेट करत नाही. म्हणून त्याला काय म्हणतात, इम्युटेबल. स्ट्रिंग क्लास जे असतात ते काय असतात, इम्युटेबल असतात. इम्युटेबल म्हणजे देअर कंटेंट्स आर नॉट बी मॉडिफाईड, चेंज होत नाहीत त्याचे कंटेंट त्याच मेमरी लोकेशनला. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठले दोन क्लास आहेत त्याच्यामध्ये, स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर. स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर हे क्लास काय आहेत, म्युटेबल आहेत. म्हणजेच काय की याच्यामध्ये कंटेंट त्याच मेमरी लोकेशनला तुम्ही मॉडिफाय करू शकता आणि त्याच्या मल्टिपल मेथड्स ज्यामध्ये अवेलेबल आहेत ज्या स्ट्रिंग मध्ये नव्हत्या. कशासाठी की त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगला जर तुम्हाला मॉडिफाय करायचं असेल किंवा मॅनिप्युलेट करायचं असेल त्या स्ट्रिंग मधला डेटा, तर तुम्ही ते पर्टिक्युलर मेथड्स किंवा फंक्शन्स स्ट्रिंग बफर क्लास किंवा स्ट्रिंग बिल्डर क्लासचे यूज करू शकता. हा डिफरन्स आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन स्ट्रिंग अँड स्ट्रिंग बफर. तर स्ट्रिंगचे जे ऑब्जेक्ट्स असतात ते काय आहेत, इम्युटेबल आहेत. म्हणजेच त्याचं कंटेंट मॉडिफाय करू शकत नाही. मॉडिफाय करायचं असेल तर यू शुड यूज स्ट्रिंग बफर ऑर स्ट्रिंग बिल्डर क्लास. आणि स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर हे काय म्युटेबल आहे, म्हणजेच त्याचं कंटेंट मॉडिफाय करू शकतो. तसे त्याच्यात मेथड्स पण आहेत. कुठल्या मेथड्स आहेत तर मग अपेंड, इन्सर्ट अशा बऱ्याचशा मेथड्स त्याच्यामध्ये आहेत. कुठल्या क्लासच्या, स्ट्रिंग बफर किंवा स्ट्रिंग बिल्डर क्लासच्या. हा डिफरन्स आहे. हा लिहून पण घ्या की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन स्ट्रिंग अँड स्ट्रिंग बफर. कारण कालच आपण शिकलो की स्ट्रिंग क्रिएट करायच्या गावामध्ये तीन पद्धती आहेत. कुठल्या, बाय युझिंग स्ट्रिंग क्लास, बाय युझिंग स्ट्रिंग बफर क्लास, बाय युझिंग स्ट्रिंग बिल्डर क्लास. तर त्याच्यातली स्ट्रिंग हे आपण कालच बघितली. त्याचे फंक्शन किंवा ते क्रिएट कसे करायचे, ऍक्सेस कसे करायचे हे आपण बघितले. पण याच्यामध्ये आता दुसरे जे दोन टॉपिक आहेत, स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर, हे आपण बघतोय पुढचे. हा डिफरन्स क्लिअर आहे सगळ्यांना, इम्युटेबल अँड म्युटेबल. इम्युटेबल म्हणजे मॉडिफाय करू शकत नाही, म्युटेबल म्हणजे मॉडिफाय करू शकतो. आणि मॉडिफाय करू शकतो असं स्ट्रिंग जर तयार करायचे असतील तर कुठला आपल्याला क्लास यूज करायचा, स्ट्रिंग बफर. याच्यामध्ये मग सिंटॅक्स वेगळा काय नाही, सिंटॅक्स सेम. जसं स्ट्रिंग साठी आपण काय करायचो, स्ट्रिंग str इक्वल टू न्यू स्ट्रिंग आणि त्याच्यात इनिशियलाइज करायचो हॅलो वर्ड.
हे होतं स्ट्रिंगचं. तर मग स्ट्रिंग बफर किंवा स्ट्रिंग बिल्डरचं सिंटॅक्स वेगळा नाही. स्ट्रिंग बफरचं सिंटॅक्स स्ट्रिंग बफर SB ऑब्जेक्ट नेम न्यू स्ट्रिंग बफर आणि जे तुम्हाला इनिशियलाइज करायचं ते इथं टाका. हॅलो वर्ल्ड. कळालं? मग याच्यामध्ये वेगळ्या मेथड्स आहेत. मग वेगळ्या मेथड्स कुठल्या? फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला अपेंड वाली मेथड यूज करायची तर अपेंड म्हणू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही जे मेसेज तुम्हाला टाकायचं की हॅलो वर्डच्या नंतर तुम्हाला काहीतरी टाकायचं होतं मग तिथं टाकू शकता. वी आर लर्निंग स्ट्रिंग बफर क्लास इन जावा, असं तुम्ही मेसेज अपेंड करू शकता. आता ह्या केसमध्ये काय होतंय की स्ट्रिंग बफर साठी जे ऑब्जेक्ट क्रिएट झालं त्याला काहीतरी मेमरी असाइन झाली ज्याच्यात हॅलो वर्ड सुरुवातीला होत. आता ह्याच मेमरी लोकेशनला मला कंटिन्यू करायचं किंवा मॉडिफाय करायचं कंटेंट स्ट्रिंगचं, तर मी काय करणार, SB डॉट अपेंड नावाची मेथड यूज केली. आता ही मेथड कुठं अवेलेबल आहे? स्ट्रिंग बफर मध्ये, जी स्ट्रिंग या क्लासमध्ये नव्हती. कळालंय? तर अपेंड किंवा इन्सर्ट करून सुद्धा तुम्ही स्पेसिफिक पोझिशनला स्ट्रिंग मध्ये कंटेंट टाकू शकता बाय युजिंग स्ट्रिंग बफर क्लास किंवा स्ट्रिंग बिल्डर क्लास. स्ट्रिंग बिल्डर मध्ये काही वेगळं चेंज होत नाही. स्ट्रिंग बिल्डर मध्ये फक्त स्ट्रिंग बफरच्या जागेवर स्ट्रिंग बिल्डर येतो. तर ही झाली थेरी की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन म्युटेबल अँड इम्युटेबल, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन स्ट्रिंग अँड स्ट्रिंग बफर. आता स्ट्रिंग बफर जसा आहे, स्ट्रिंग बफर काय अलो करतोय तुम्हाला त्या मेमरी लोकेशनला स्ट्रिंग अपडेट करणं किंवा मॉडिफाय करणं. तसंच मग स्ट्रिंग बिल्डर पण आहे. मग याच्यात काय डिफरन्स? आता दोन्ही पण इम्युटेबल आहेत. दोन्ही पण काय आहेत? इम्युटेबल नाही, म्युटेबल आहेत दोन्ही पण. इम्युटेबल स्ट्रिंग आहे, दोन्ही पण म्युटेबल आहेत, म्हणजे दोन्ही मध्ये पण कंटेंट मॉडिफाय होते. पण इथं मॉडिफाय होताना स्ट्रिंग बफर क्लास कधी यूज करायचा आणि स्ट्रिंग बिल्डर क्लास कधी यूज करायचा, तर याच्यामध्ये हा डिफरन्स आहे, सिंक्रोनाइज आणि नॉन सिंक्रोनाइज. तर स्ट्रिंग बफर क्लास जो असतो तो सिंक्रोनाइज असतो आणि स्ट्रिंग बिल्डर क्लास काय असिंक्रोनाइज असतो. आता सिंक्रोनाइज आणि असिंक्रोनस याच्यामध्ये फरक काय? सिंक्रोनस आणि असिंक्रोनस. सिंक्रोनस कधी यूज करायचं की ज्यावेळेस तुम्हाला मल्टिपल कॉन्करंट मेथड्स जर यूज होत असतील, म्हणजेच मल्टी थ्रेडिंग वगैरे जर तुम्ही यूज करत असतात आणि त्याच्यामध्ये जर स्ट्रिंग वरती ऑपरेशन्स करत असताल तर त्या केसमध्ये तुम्ही कुठला क्लास यूज केला पाहिजे? स्ट्रिंग बफर. आणि जर एकच थ्रेड असेल किंवा मल्टिपल थ्रेडिंग किंवा कॉन्करंट एक्झिक्युशन नसेल तर कुठला क्लास यूज करायचा आहे? स्ट्रिंग बिल्डर. सिंक्रोनस म्हणजे काय? सिंक्रोनस म्हणजे काय की कॉन्करंट एक्झिक्युशन, एका मागे एक नाही. कॉन्करंट म्हणजे ऍट अ टाइम मल्टिपल गोष्टी चालू शकतात. सिंक्रोनस आणि असिंक्रोनस याचं मिनिंग नेट समजून घ्या. सिंक्रोनस म्हणजे काय की कॉन्करंट ऍट अ टाइम मल्टिपल गोष्टी चालू शकतात, त्याला आपण काय म्हणतो? सिंक्रोनस. आणि असिंक्रोनस म्हणजे एका वेळेस एकच. तर एका वेळेस एकच जर असेल तर कुठला क्लास यूज करायचा? स्ट्रिंग बिल्डर. जर कॉन्करंट एक्झिक्युशन असतील म्हणजेच मल्टिपल थ्रेड वगैरे, आता मल्टी थ्रेडिंग एक नावाचा सब्जेक्ट आहे यामध्ये जो आपण बघणार, त्या केसमध्ये जर मल्टिपल थ्रेड म्हणजे काय असतो? थ्रेड हा एका प्रोग्रामचा पार्ट असतो. तर मल्टिपल थ्रेड मध्ये पण तुम्ही प्रोग्राम रन करू शकता, म्हणजे एका प्रोग्राम मध्ये मल्टिपल थ्रेड असू शकतात. मग ते थ्रेडचं एक्झिक्युशन कॉन्करंट असतं, ऍट अ टाइम मल्टिपल जशा प्रोसेस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये रन होतात तसेच एका प्रोग्रामचे पण मल्टिपल थ्रेड असू शकतात, त्याला आपण काय म्हणतो? मल्टी थ्रेड. कॉन्करंट एक्झिक्युशन जर असेल तर त्या केसमध्ये कुठला क्लास यूज करायचा? स्ट्रिंगचा स्ट्रिंग बफर. आणि एका वेळेस एकच एक्झिक्युशन जर हवा असेल तर कुठला क्लास यूज करायचा? स्ट्रिंग बिल्डर. तर हा डिफरन्स पण लिहून घ्या, दोन्ही पण डिफरन्स. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन स्ट्रिंग अँड स्ट्रिंग बफर, म्युटेबल आणि इम्युटेबलचा. आणि त्याच्यानंतर पुढचा डिफरन्स स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर, हे लिहून घ्या. मी 2 मिनिटं थांबतो. याच्यामध्ये डाऊट असेल तर विचारा सुद्धा, आपण प्रोग्राम पण याचे बघणार आहोत. पण ही थेरी नीट लिहून घ्या की स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बफर मध्ये काय डिफरन्स. हे असं कंटेंट पण तुम्ही नोटबुक मध्ये लिहून ठेवू शकता. पण मेन म्हणजे समजून घ्या, स्ट्रिंग जी आहे ही इम्युटेबल असते, त्याचं कंटेंट आपण मॉडिफाय करू शकत नाही. अदरवाईज स्ट्रिंग बफर किंवा स्ट्रिंग बिल्डर हे म्युटेबल असतं,
म्युटेबल म्हणजे त्याचं कंटेंट आपण मॉडिफाय करू शकतो आणि तशा मेथड्स पण आहेत त्याच्यात. कुठल्या मेथड्स आहेत? अपेंड किंवा इन्सर्ट. मग जसं स्ट्रिंग बफर आहे तसं स्ट्रिंग बिल्डर पण आहे. दोन्ही पण म्युटेबल आहेत म्हणजे दोघांचं पण स्ट्रिंग मॉडिफाय होणार आहे. मग त्याच्यात काय डिफरन्स? तर त्याच्यात डिफरन्स फक्त सिंक्रोनायझेशनचा आहे. दोन्ही पण म्युटेबल आहेत, दोन्ही पण मॉडिफाय होत आहेत, फक्त सिंक्रोनायझेशनचा डिफरन्स आहे. कॉन्करंट एक्झिक्युशन असेल तर यू शुड यूज स्ट्रिंग बफर. जर कॉन्करंट नसेल, एका मागे एक असेल, तर यू शुड यूज स्ट्रिंग बिल्डर. क्लिअर आहे? सिंक्रोनस, असिंक्रोनस, म्युटेबल, इम्युटेबल, हे 3 कन्सेप्ट आपण गेल्या 2-3 सेशन मध्ये शिकत आहोत. स्ट्रिंग, स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर. ही थिअरी लिहून घ्या. हे झालं की मग आपण प्रोग्राम कडे येऊ आणि लिहून झालं की सांगा मला. ओके, एक क्वेश्चन पण आलाय की अपेंड म्हणजे काय? अपेंड म्हणजे लास्ट वर न त्याला ऍड होत, म्हणजेच त्याच्या पुढेच ते कंटेंट ऍड होत चालतं. अपेंड, अपेंडचा अर्थ काय? ऍड ऍट लास्ट, ऍड ऍट एंड. हॅलो वर्डच्या नंतर पुढची स्ट्रिंग त्याला ऍड होईल, त्याला अपेंड म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. हे लिहून झाले, स्ट्रिंग वर्सेस स्ट्रिंग बफर, त्याच्यानंतर ही थेरी, हे फंक्शन्स कुठले अवेलेबल आहेत आणि एक्झाम्पल. त्याच्यानंतर हा पण डिफरन्स खालचा लिहून घ्या. मी 2 मिनिटं थांबतोय अजून लिहिण्यासाठी. लिहून झालं की चॅट मध्ये सांगा की लिहून झालंय असं. त्याच्यानंतर मग आपल्याला प्रोग्राम कडे जायचं. ओके, तर आता आपण प्रोग्राम रन करूयात. मी प्रोग्रामची स्क्रीन घेतो. तर याच्यामध्ये हे फोल्डर मी तुम्हाला ऑलरेडी दिलंय, तर याच्यामधले हे प्रोग्राम्स बघायचे. स्ट्रिंग डेमो, स्ट्रिंग डेमो 1, 2, 3, 4, 5 हे स्ट्रिंग साठीचे आहेत. याच्यामध्ये मग स्ट्रिंगचा जो प्रोग्राम आहे हा आपण ऑलरेडी काल पाहिला, इक्वल्स मेथड वगैरे यूज करून. तर याच्यामध्ये मी रिपीट करत नाही इक्वल्स मेथड काय करते किंवा डबल इक्वल टू ऑपरेटर काय करते. हा प्रोग्राम झालाय. त्याच्यानंतर स्ट्रिंग डेमो 1, याच्यामध्ये पण या सगळ्या मेथड्स आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. तर मी काय सांगितलंय की स्ट्रिंग हे पॅकेज कुठून येतं? जावा डॉट लँग नावाच्या पॅकेज मधून. तर इम्पोर्ट आपण इथं यूज केलंय. त्याच्यानंतर स्ट्रिंग आपण 2 पद्धतीने घेऊ शकतो, एक बाय युजिंग न्यू ऑपरेटर आणि एक नॉर्मल इनिशियलायझेशन. स्ट्रिंग तुम्ही असाइन पण करू शकता, S3 इक्वल टू S2. हे आपण काल सिंटॅक्टिकली पाहिलेलं आहे, तर तो पार्ट मी रिपीट करत नाही. तर प्रिंट एलियन करून स्ट्रिंग पण आपण अशी इथं प्रिंट करू शकतो. हे पण आपल्या कालच्या असाइनमेंट्स मध्ये झालंय. ओके,
इक्वल टू ऑपरेटर काय काम करतंय हे पण आपलं झालं. तर हा काय करतो, ऍक्च्युअल रेफरन्स आयडी चेक करतो. डॉट इक्वल्स मेथड काय करते, ऍक्च्युअल कंटेंट चेक करते. तर तो जो डिफरन्स होता हा प्रोग्राम पण आपला काल झालेला आहे. इक्वल्स मेथड पण झाली, ती मी रिपीट करत नाही. डॉट कम्पेअर टू मेथड्स ही काय करते की दोन स्ट्रिंग मधला डिफरन्स तुम्हाला आणून देते. ओके, तर जो डिफरन्स आहे तो कम्पेअर टू मेथड देणार. जर दोन्ही पण स्ट्रिंग एक्झॅक्ट मॅच झाल्या तर तो काय सांगेल, 0 रिटर्न करतो. जर दोन्ही स्ट्रिंग मॅच नाही झाल्या तर तो काय रिटर्न करेल, डिफरन्स बिटवीन दिस टू स्ट्रिंग. तर एक एक्झाम्पल आपण बघू. तर इथे S3 आणि S2 याचा आपण कम्पेअर टू मेथड्सने एक्झाम्पल इथं रन करणार आहोत, S3 आणि S2. तर इथं सिंटॅक्स बघा, S3 डॉट कम्पेअर टू मेथड यूज केली, कंसामध्ये S2 ऑब्जेक्ट यूज केलं. तर इथं वरतीच तुम्हाला दिसेल S3 मध्ये काय कंटेंट आहे. तर S3 चं कंटेंट बघा इथं, S3 इक्वल टू S2 आहे, म्हणजेच हॅलो वर्ल्ड नावाचं कंटेंट आहे. आणि S2 मध्ये पण हॅलो वर्ल्ड नावाचं कंटेंट आहे. S3 आणि S2 दोघांमध्ये पण काय आहे, हॅलो वर्ल्ड आहे. ओके, मी इथं घेतो S3 आणि S2 दोघांमध्ये पण काय आहे, हॅलो वर्ल्ड नावाचं कंटेंट आहे. ओके, हा सिंटॅक्स S3 आणि S2. आता इथं कम्पेअर टू मेथड ज्यावेळेस आपण रन केलेली आहे, बाकीचं सगळं मी काय करतो, थोड्या वेळ कमेंट करतो S3 आणि S2 समजण्यासाठी. तुम्ही पण प्रोग्राम रन करताना या गोष्टी नीट रन करा, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठं काय रन होतं. S3 आणि S2 च ठेवा इथं सिस्टीम S2 आणि S3. ओके, सिस आउट केलंय. त्याच्यानंतर हा पार्ट सुद्धा कमेंट करा. कमेंट करून करून तो प्रोग्राम रन केला पाहिजे. ओके, इथं मी काय केलंय, S3 च कम्पेअर टू मेथड यूज झालेली आहे कुणावरती, S2 मध्ये. तर दोघांचं पण कंटेंट जर आता आपण चेक केलं, दोघांचं कंटेंट काय, हॅलो वर्ल्ड. आणि कम्पेअर टू मेथड आपण इथं चेक करतो. तर मी प्रोग्राम रन करतो. प्रोग्रामचं नाव काय, स्ट्रिंग डेमो 1, स्ट्रिंग डेमो 1 डॉट जावा. कंपाईल केला, जावा सी कंपाईल झाला. त्याच्यानंतर त्याला रन करतो. प्रोग्राम रन केला. आता बघा, S2 मध्ये पण हॅलो वर्ल्ड आहे, S3 मध्ये पण हॅलो वर्ल्ड आहे, कंटेंट सेम आहे, म्हणून कम्पेअर टू मेथडनी काय रिटर्न केलं, 0. कम्पेअर टू मेथड काय सांगते, जर कंटेंट सेम असेल तर तो काय रिटर्न करतो, 0. जर कंटेंट डिफरन्स असेल तर तो काय करतो, डिफरन्स रिटर्न करतो. आता इथंच एक एक्झाम्पल मध्ये याचं कंटेंट एक दुसरं घेऊ, म्हणजेच S1 मध्ये आपण काय केलं, एज्युकेटिंग फॉर बेटर टुमॉरो ही त्याच्यामध्ये कंटेंट आहे. तर S1 चं कंटेंट पण प्रिंट करा, S1 S2 S3. आता S1 चं कंटेंट काय आहे की एज्युकेटिंग फॉर बेटर टुमॉरो. तर हे पण कंटेंट मी इथं घेतो, एज्युकेटिंग फॉर बेटर टुमॉरो. S1 S2 S3. S2 मध्ये हॅलो वर्ल्ड आहे, S3 मध्ये पण हॅलो वर्ल्ड आहे, आणि S1 मध्ये एज्युकेटिंग फॉर बेटर टुमॉरो. तर आता मग S3 आणि S1 जर कम्पेअर केलं तर तो काय सांगेल, डिफरन्स त्याच्यामधला आणून देईल. तर डिफरन्स बघा कसा आउटपुट देईल. S1 आणि S3 मी कम्पेअर करतो. S1 मध्ये काय मेसेज आहे की एज्युकेटिंग फॉर बेटर टुमॉरो, आणि S3 मध्ये हॅलो वर्ल्ड. तर तो काय करणार आहे, त्याचा डिफरन्स आणून देईल. ओके, -3 त्यांनी इथं दिलंय. ओके, तर याच्यामध्ये पण त्याने डिफरन्स कसा दिलाय, तर जो सुरुवातीचं H आणि E हे जे पॅरामीटर्स असतात त्याच्यावरती तो डिफरन्स देतो. या तिन्हीमध्ये 3चा गॅप आहे, कळालं. S1 आणि S3 मध्ये, S1 मध्ये E आहे आणि S2 मध्ये काय, H. तर याच्यामध्ये गॅप किती आहे, 3चा, आणि E हा सुरुवातीला येतो, म्हणून यांनी -3 इथं आउटपुट दिलंय. कळालंय, -3 हा कम्पेअर टू मेथडने का आउटपुट दिलं, हे क्लिअर आहे, कम्पेअर टू मेथड. तर याचा पण सिंटॅक्स आणि एक्झाम्पल हा प्रोग्राम लिहून घ्या. 3
तीन मेथड्स आहेत, तीन ऑब्जेक्ट आहेत, तीन इनिशियलाइज केलेत, तीन प्रिंट केलेत आणि तिघांवरती आपण काय केलंय, कम्पेअर टू चा सिंटॅक्स चालवलं. तर कम्पेअर टू ने आपल्याला कसं आउटपुट इथं प्रिंट करून दिलंय. हे क्लिअर आहे का सगळ्यांना? आणि दुसरं म्हणजे की प्रोग्राम लिहिण्यासाठी थांबलं पाहिजे का, किंवा तुम्ही रन करू शकता का? जर तुम्ही रन केलं तर आपण पुढचा प्रोग्राम लवकर बघू शकतो. जर तुम्हाला लिहायचं असेल तर आता आपण थांबू पण शकतो प्रोग्राम लिहिण्यासाठी 2-3 मिनिट. पण तेच जर टाइम वाचवायचा असेल, आपल्याला जास्तीत जास्त प्रोग्राम कव्हर करायचे, तर आपण फक्त प्रोग्राम रन करून तुम्ही नंतर त्याच्या नोट्स प्रिपेअर करा. कारण प्रोग्रामचा ऍक्सेस तुमच्याकडे आहेच आहे. हे जे पूर्ण फोल्डर आहे याचा ऍक्सेस गुगल ड्राईव्ह वरती तुमच्याकडे आहे. तर हे प्रोग्राम घेऊन तुम्हाला रन करायचे नंतर. हाच सेम कोड तिथं आहे. तुम्ही जर तसं करणार असेल तर मग आपण पुढचा कोड घेऊ, नाही तर जर थांबायचं असेल तर आपण थांबू पण शकतो. ओके, एक दोन मेसेज पण आले. सर साइड बार बंद करा, प्रोग्राम कंप्लीट दिसत नाही. EFGH असा डिफरन्स आहे का? बरोबर, तसाच डिफरन्स EFGH. EFGH चा डिफरन्स तर तोच आहे की 3 कॅरेक्टरचा डिफरन्स आहे, म्हणून त्यांनी -3 त्यांनी कम्पेअर टू मध्ये दिलंय. जर दोन्ही पण स्ट्रिंग बरोबर असतील तर तो काय करेल, 0 रिटर्न करतो कम्पेअर टू मेथड. आणि अजून तर आपण स्ट्रिंगच बघतोय, अजून कुठं पण आपण स्ट्रिंग बफर किंवा स्ट्रिंग बिल्डरच्या मेथड्स पाहिलेल्या नाहीत. स्ट्रिंगच आहे अजून. प्रोग्राम कंप्लीट तर नाही दिसणार तुम्हाला, कारण आउटपुट आपण खाली दाखवतोय ना, तर पूर्ण प्रोग्राम लगेच दिसणार नाही. त्याचा फॉन्ट आपण तसा केलाय. तर प्रोग्रामचं मी एवढं दाखवू शकतो. ही स्क्रीन तुम्हाला दिसेल इथं. ओके, प्रोग्राम लिहिण्यासाठी थांबायचं आहे का? कन्फर्म करा कोणीतरी की पुढचा प्रोग्राम घ्यायचा आहे. नाही सर, नाही थांबायचं. ओके, चालेल, मग लिहून घ्या प्रोग्राम आणि आपण थांबूयात प्रोग्राम लिहिल्यापर्यंत. कम्पेअर टू मेथड शिकतोय या एक्झाम्पल मध्ये. वरती नाव द्या कम्पेअर टू मेथड. आणि प्रोग्रामचं स्ट्रक्चर पण असं ठेवायचं की वरती पूर्ण डिटेल्स पाहिजेत की कुठला प्रोग्राम आपण करतोय, कुठल्या पॅकेज मधून घेतोय, कुठला कन्सेप्ट आपण शिकतोय, आणि त्या सगळ्या डिटेल्स वरती प्रोग्राम मध्ये ठेवायचे. डेट पण टाकत चला, डेट आणि ऑथर. इथे ना अशी बेटर प्रॅक्टिस लावून ठेवा की ऑथर कोण आहे प्रोग्रामचा, आणि त्याच्यानंतर डेट. डेट किती आज, काहीतरी असेल 02/02/2022. तर त्याने तुम्हाला प्रोग्राम नीट मेंटेन पण करता येईल, आणि कधी पण तो प्रोग्राम ओपन केला की वाचून समजला पाहिजे की या 3 ठिकाणी मी काय केलंय, त्याच्यानंतर त्याच्यावरती कसे फंक्शन्स यूज केलेत. ओके, त्याच्यानंतर प्रिंट केलंय system1 system.out.println म्हणून S1 S2 S3. नॉर्मल सिंटॅक्स सिस्टीम प्रिंट करायचं, स्ट्रिंग प्रिंट करायचं. ओके, आणि त्याच्यानंतर काय केलंय, कम्पेअर टू मेथड यूज केली. कम्पेअर टू चा हा सिंटॅक्स. क्वेश्चन असतील तर विचारत चला. -3 का आलंय ना, हॅलो आणि एच आणि E चा डिफरन्स. कारण याच्यामध्ये जर सुरुवातीला बघितलं E आहे आणि याच्यात सुरुवातीला काय आहे, एच. त्याच्यामध्ये डिफरन्स 3चा आहे. आता E सुरुवातीला आहे म्हणून त्यांनी मायनस तिथे ऍड केलं. डिफरन्स त्यांनी सुरुवातीचा कॅरेक्टरचा ऍड केलेला आहे.
ओके, झालंय लिहून? कन्फर्म करा लिहून झालं असेल तर. ओके, चालेल. तर हा प्रोग्राम लिहून झालाय आणि अंडरस्टँड पण झालाय असं मी अज्युम करतो. क्वेश्चन असतील तर विचारा, पुढे जायचंय आपल्याला. -3 का आलंय, 0 का आलंय याचा आन्सर पण सांगता आलं पाहिजे. कम्पेअर टू मेथड आज आपण पाहिलेली स्ट्रिंग क्लासची, अजून स्ट्रिंग बफर किंवा स्ट्रिंग बिल्डर चालू झालेलं नाही. तर स्ट्रिंगचे 3 एक्झाम्पल इथं आपण रन केले, स्ट्रिंग डेमो 1 आणि स्ट्रिंग. हे प्रोग्राम पण तुम्ही पण रन करायचे, तुम्हाला आता ऍक्सेस पण दिलाय प्रोग्रामच्या साठी. पुढचा प्रोग्राम घेतोय स्ट्रिंग डेमो. तर याच्यामध्ये पण आपण इथं काय केलंय, स्ट्रिंग तयार केली. त्याच्यानंतर इथं थोडेसे नवीन मेथड आहेत, म्हणजे कॅरेट नावाची मेथड इथं आलेली आहे, s1.carrot. त्याच्यानंतर आणखी मेथड लेंथ आपण कालच बघितली. त्याच्यानंतर इथं इक्वल्स इग्नोर केस, म्हणजेच कॅपिटल आणि स्मॉल हे जर इग्नोर करून जर इक्वल्स चेक करायचं असं, आता इक्वल्स मेथड काय करते रे, 2 स्ट्रिंग एक्झॅक्ट इक्वल आहे का चेक करते, बरोबर, कंटेंट चेक करते. याच्यामध्ये पण जर कॅपिटल आणि स्मॉल असेल तर नॉर्मल इक्वल्स मेथड जर तुम्ही यूज केली तर काय होईल, तो काय सांगेल, एक्झॅक्ट चेक करेल कंटेंट. जर हॅलो हॅलो दोन्ही कॅपिटल स्मॉल सगळं नीट असेल तर तो काय करेल, ट्रू रिटर्न करेल. पण जर तुम्हाला याच्यामध्ये केस सेन्सिटिव्ह पाहिजे असेल, म्हणजे जर स्मॉल आणि कॅपिटल जर चेक करायचं नसेल तर इक्वल इग्नोर केस ही पण मेथड स्ट्रिंग वरती तुम्ही यूज करू शकता. तर इथं तो काय करतो, हे स्किप करतो, म्हणजे कॅपिटल स्मॉल चेक करत नाही. ओके, तर ह्या पर्टिक्युलर प्रोग्राम मध्ये 2 वेगळे कन्सेप्ट आहेत. एक कुठला कन्सेप्ट आहे, कॅरेट वाला, की स्ट्रिंग मध्ये तुम्ही पर्टिक्युलर पोझिशनला कुठलं कॅरेक्टर आहे, 4th पोझिशनला कुठलं कॅरेक्टर आहे हे तुम्ही जर चेक करायचं असेल तर कॅरेट नावाचं फंक्शन तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर s2 डॉट इक्वल्स इग्नोर केस, डॉट इक्वल्स मेथड जशी आहे तशीच इक्वल्स इग्नोर केस आहे. फरक काय याच्यामध्ये, इक्वल्स एक्झॅक्ट इक्वल चेक करते, कॅपिटल असेल तर तिकडे पण कॅपिटलच पाहिजे तरच तो ट्रू सांगेल. पण इक्वल्स इग्नोर केस केलं तर त्या केसमध्ये स्मॉल आणि कॅपिटल असेल तर तो काय करणार आहे, इग्नोर करणार आहे. ओके, हे 2 कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहे. आता इथं जर बघा s2 आणि s3 याच्यामध्ये हॅलो वर्ड आहे, याच्यामध्ये पण हॅलो वर्ड आहे, पण याच्यामध्ये खाली काय आहे की कॅपिटल आहे सगळं, आणि वरती काय एकच सुरुवातीचं कॅपिटल आहे, वर्ड मध्ये सुरुवातीचं कॅपिटल आहे. तर याच्यावरती जर डॉट इक्वल्स मेथड सांगितली तर हा काय करणार आहे, ऑलवेज काय सांगाल, कोण आन्सर दिल्याचं, आन्सर देत आहे का कोणी, डॉट इक्वल्स मेथड जर s2 आणि s3 वरती जर चालवली तर याच्यामध्ये काय आन्सर येईल, बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल येईल का बोथ स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल येईल? कोणी सांगू शकतं का याचा आन्सर डॉट इक्वल्स मेथड साठी? डॉट इक्वल्स म्हणजेच कुठलं, हा सिंटॅक्स s2 डॉट इक्वल्स आणि s3. हा सिंटॅक्स काय रिटर्न करल, लाईन नंबर 20 चा, ट्रू की फॉल्स? एवढंच सांगा, ट्रू की फॉल्स. एक जणांनी सांगितलंय 0 रिटर्न करल. ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करायला, इक्वल्स मेथड ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करते? ट्रू. ओके, एक जणांनी सांगितलंय ट्रू, एक जणांनी सांगितलंय फॉल्स. ओके, सगळेजण ट्राय करा. 1-2 आन्सर आलेत, नॉट इक्वल नॉट इक्वल नॉट इक्वल, बरोबर. तर याचा आन्सर तेच आहे की हा रिटर्न करेल फॉल्स, म्हणजे दोन्ही स्ट्रिंग एक्झॅक्ट इक्वल असेल तरच तो ट्रू रिटर्न करेल. एक्झॅक्ट इक्वल कधी होईल, हॅलो वर्ड आणि हॅलो वर्ड जर हे सेम सिंटॅक्स जर खाली पण असेल तरच तो ट्रू रिटर्न करेल, आणि हे तुम्ही प्रोग्रामॅटिकली बघू पण शकता. आता याच्यामध्ये जर तुम्हाला असं पाहिजे की केस सेन्सिटिव्ह चेक नाही करायचं, म्हणजे कॅपिटल स्मॉलला असेल तरी तुम्हाला ते व्हॅलिड आहे ती यूज केस, तर त्या केसमध्ये तुम्ही काय यूज करू शकता, इक्वल इग्नोर केस. याच्यामध्ये तो काय सांगेल, बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल. ओके, इग्नोरिंग केस सेन्सिटिव्ह तो इग्नोर करेल. आता या एक्झाम्पल मध्ये तो काय सांगायला पाहिजे, बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल, कारण याच्यामध्ये फक्त कॅपिटल स्मॉलचाच डिफरन्स आहे. ओके,
तर हा प्रोग्राम पण मी रन करतो. स्ट्रिंग डेमो 2.java. ओके, ते आउटपुट पण वरती घेतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर यांनी काय केलंय, कॅरॅट 4 हा पर्टिक्युलर सिंटॅक्स होता. इथं काय केलेलं आहे की डेमॉन्स्ट्रेशन ऑफ कॅरॅट 4 कोणाचं, S1 मध्ये काय आहे, एज्युकेटिंग S1. तर याच्यामध्ये काय प्रिंट झालाय रे, ए का प्रिंट झालाय, तर 0 पासून चालू करा इंडेक्स, 0 1 2 3 4. फोर्थ इंडेक्सला काय ए नावाचा कॅरेक्टर आहे, तर तो तिथं प्रिंट झाला. कॅरॅटचं डेमॉन्स्ट्रेशन काय आलंय, S1.कॅरॅट 4. आता इथं 4 केलंय म्हणून ए आलं. तर तेच जर मी 6 केलं सपोज, तर काय आउटपुट आलं पाहिजे, S1 मध्ये काय आहे, एज्युकेटिंग फॉर बेटर टुमॉरो. तर मी इथं काय केलंय, कॅरेट मध्ये मी काय टाकलंय, 6 टाकलं. तर याचं काय आउटपुट आलं पाहिजे, 6 पोझिशनला काय 0 1 2 3 4 5 6 आहे. तर आय आउटपुट आलं पाहिजे. प्रोग्राम रन करू परत. आलंय आहे. तर कॅरेट समजलंय, कॅरेटचं सिंटॅक्स सिंपल आहे, जास्त काय अवघडात जायचं नाही. स्ट्रिंग डॉट कॅरेट आणि ती पर्टिक्युलर पोझिशन, त्या पर्टिक्युलर पोझिशनला कुठला कॅरेक्टर आहे तो तुम्हाला तो प्रिंट करून देणार. 6 केलं तर आय दिलंय, 4 केलं तर ए दिलं. क्लिअर आहे. त्याच्यानंतर मग लेंथ तर आपण ऑलरेडी कालच पाहिलं होतं. तर लेंथ नावाचं फंक्शन टोटल कॅरेक्टर किती आहेत ते देते, ते मी रिपीट करत नाही. त्याच्यानंतर इक्वल इग्नोर केस, याच्यामध्ये त्यांनी बघा 2 स्ट्रिंग्स होत्या, दोन्ही स्ट्रिंग मध्ये हॅलो वर्ड होतं, कॅपिटल स्मॉल आहे. तर कॅपिटल स्मॉल असेल तर केस जरी इग्नोर करायची असेल तर डॉट इक्वल्स वापरून चालत नाही, इक्वल्स इग्नोर केस हे यूज करायचं. जर इक्वल्स केलं तर काय सांगेल तो, बोथ स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. आणि ते प्रोग्राम पण रन करून बघू, हे तुम्ही पण करून ट्राय आउट करून बघू शकता. बोथ स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल आलं का, आलं तर कॅपिटल स्मॉल आहे. आणि ते जर तुम्हाला इग्नोर करायचं असेल तर कुठली मेथड यूज करायची, इक्वल्स इग्नोर केस. इक्वल्स केलं तर त्या फॉल्स मध्ये गेला म्हणून एल्सला तो गेला होता. क्लिअर आहे. इक्वल्स इग्नोर केस काय करते, सिंटॅक्स लक्षात ठेवा. आणि हा प्रोग्राम पण सिंटॅक्स लिहून घ्या आता, फक्त पूर्ण प्रोग्राम लिहायची गरज नाही. हा सिंटॅक्स लिहा कॅरेटचा, एवढीच लाईन लिहा. कॅरेट काय रिटर्न करते, कॅरेटच्या तिथं तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता की इट रिटर्न्स कॅरेक्टर ऍट दॅट पोझिशन. एवढंच सिंटॅक्स लिहा. प्रोग्राम तुमच्याकडे येणारच आहे, तर प्रोग्राम आजचं सेशन झाल्यावरती हा प्रोग्राम पण तुम्ही नोटबुक मध्ये लिहून ठेवा. त्याच्याने काय होईल की थेअरी पण तुम्हाला समजेल कॅरेटची आणि प्रोग्राम पण तुम्हाला समजेल. तर एक्झाम मध्ये जर आलं की डेमॉन्स्ट्रेट व्हॉट इज स्ट्रिंग अँड डेमॉन्स्ट्रेट फ्यू एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रिंग क्लास, तर याच्यामध्ये हे सगळे तुम्हाला स्ट्रिंग क्लासचे फंक्शन्स लिहिता आले पाहिजेत. कॅरेटचं फक्त सिंटॅक्स लिहून घ्या. ओके, कॅरेटच्या नंतर हा एवढीच लाईन लिहा 36 नंबरची, इक्वल्स इग्नोर केस. हे सिमिलर लाईक इक्वल्स आहे, इथं फक्त केस सेन्सिटिव्ह आहे, कॅपिटल स्मॉल, बाकी सगळी फंक्शनॅलिटी सेम. ओके, हा सिंटॅक्स लिहून घ्या, इक्वल्स इग्नोर केस. आणि प्रोग्राम लिहायचा आहे, प्रोग्राम लिहायचं नाही असं मी म्हणत नाही, पण प्रोग्राम का लिहायसाठी मी नको म्हणतोय आता, की आपल्याला पुढचे प्रोग्राम्स रन करायचे, कारण एवढं लिहायलाच मग खूप वेळ जाईल तुमचा. सिंटॅक्स जर का आला असेल तर फक्त सिंटॅक्स लिहा, प्रोग्राम नंतर लिहा. सेशन झाल्यानंतर तुमच्याकडे हा पर्टिक्युलर प्रोग्रामचा सिंटॅक्स आहेच, ही जीप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये सगळे सिंटॅक्स तुम्हाला येतील. त्याच्यानंतर तो प्रोग्राम नोटबुक मध्ये पण हाताखालून घालवा. क्लिअर आहे. किंवा नंतर रेकॉर्डिंग बघून पण तुम्ही ते लिहू शकता. क्वेश्चन असतील तर विचारा दोन्ही याच्यामध्ये. जायचं पुढं. हे होतं स्ट्रिंग डेमो 2. आता स्ट्रिंग डेमो 3 मध्ये जातो. स्ट्रिंग डेमो 3 मध्ये पण थोडेसे फंक्शन्स आहेत, अप्पर आणि लोअर केसचे. तर याच्यामध्ये स्ट्रिंग वरती जर तुम्ही
डॉट टू अप्पर केस हे फंक्शन जर यूज केलं तर काय होतं, जे जे स्मॉल होतं ते सगळं अप्पर केस मध्ये जातं. तसंच टू लोअर केस हे पण एक फंक्शन याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये काय होतं, जे अप्पर केस मध्ये असतं ते लोअर केस मध्ये कन्वर्ट होतं. त्याच्यानंतर इंडेक्स ऑफ, की कुठलं पर्टिक्युलर पॅरामीटर कुठल्या लोकेशनला आहे हे जर समजायचं असेल तर आपण कुठली मेथड यूज करू शकतो, डॉट इंडेक्स ऑफ. याच्यामधले एक्झाम्पल्स आपण रन केल्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये आयडिया येईल. तर हा प्रोग्राम पण रन करू. तर ह्या प्रोग्रामच्या वरती नाव इथं ऑलरेडी सगळं डिस्प्ले केलेलंच आहे. टू लोअर केस काय करतंय, टू अप्पर केस काय करतंय, डॉट इंडेक्स ऑफ काय करतंय, लास्ट इंडेक्स ऑफ काय करतंय, हे सगळे स्ट्रिंगचे फंक्शन्स. आता S1 S2 S3 S4 4 स्ट्रिंग इथं आपण घेतल्यात. त्याच्यानंतर मी काय करतो, खालचा पार्ट कमेंट करतो थोड्या वेळ समजण्यासाठी. फक्त आपण स्टेप बाय स्टेपला प्रोग्राम कंपाईल करू. ओके, याच्यामध्ये बघा 4 स्ट्रिंग घेतलात. S1 मध्ये एज्युकेटिंग फॉर बेटर टुमॉरो आहे, S2 मध्ये टू अप्पर आहे, S3 मध्ये टू लोअर आहे. आता इथं स्पेलिंग पण बघा की सगळं स्मॉल केस मध्ये बरं का S2 मध्ये. S3 मध्ये सगळं कॅपिटल लिपीमध्ये, ओ जो आहे तो फक्त स्मॉल लिपीमध्ये होता. S4 मध्ये फक्त ॲलो आहे. ओके, 4 स्ट्रिंग आपण इथं घेतल्यात. आता मला काय करायचंय की S2 मध्ये जर पाहिलं तर हे सगळं स्मॉल आहे, हे मला कॅपिटल पाहिजे. तर कॅपिटल जर पाहिजे असेल तर मी काय करणार, त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगचं ऑब्जेक्ट म्हणजेच S2 डॉट टू अप्पर केस ही मेथड मी तिथं यूज केली. कोणाची मेथड, स्ट्रिंग क्लासची. बरोबर. तर हा प्रोग्राम लाईन नंबर 21 चा सिंटॅक्स डॉट टू अप्पर केस ही मेथड आपण याच्यामध्ये शिकतोय. तर हा पर्टिक्युलर प्रोग्राम मी आता रन करतो. स्ट्रिंग डेमो 3.java हा प्रोग्राम रन केला. तर आता बघा टू अप्पर होतं नॉर्मल S2 आणि त्याला मी काय करतोय, कॅपिटल लेटर्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी टू अप्पर केस ही मेथड मी रन करतो. प्रोग्राम आधी कंपाईल करू. कंपाईल केला त्याच्यानंतर रन करू. आलंय टू अप्पर कॅपिटल मध्ये. जे स्मॉल होतं ते काय काय केलंय आपण इथं कॅपिटल केस मध्ये कन्वर्ट केलंय, टू अप्पर केस. ही मेथड काय आली, हा सिंटॅक्स पण लिहून घ्या, डॉट टू अप्पर केस. आणि त्याचं काम काय आहे की जे लोअर केस मध्ये त्याला अप्पर केस मध्ये करायचं. आता याच्यामध्ये पण एक भारी कन्सेप्ट आहे. जर मी काय केलंय की टू अप्पर मधला आर जो आहे ना तो ऑलरेडी अप्पर केस मध्येच ठेवलाय, तर तो काय करणार, त्याला टच नाही करणार. जे तुमचं लोअर केस मध्ये तेवढंच तो काय करेल, अप्पर केस मध्ये करायचं काम करणार. तर टू अप्पर केसचं मिनिंग कळले, जे लोअर केस मध्ये त्याला काय करायचं, अप्पर केस मध्ये. आणि सेम तशीच टू लोअर केसची पण मेथड आहे, ती पण आपण इथं रन करू. तर S3 ऑब्जेक्ट मध्ये जर बघितलं तर सगळं कॅपिटल होतं, टू लोअर. त्याला मी काय करतोय, कॅपिटल करतोय, S3 डॉट टू लोअर केस. आता ते सगळं काय होईल, टू लोअर केस मध्ये जर प्रोग्राम रन केला तर तो काय करणार आहे, त्याला लोअर केस मध्ये कन्वर्ट करा. तर टू लोअर जे अप्पर होतं ते काय झालं, लोअर केस मध्ये कन्वर्ट झालं. क्लिअर आहे. इथं बघा S3 मध्ये काय होतं, टू लोअर हे अप्पर केस मध्ये होतं इथं, आणि त्याच्यावरती मी काय केलंय, टू लोअर केस हे फंक्शन इथं चालवलंय. ते फंक्शन चालवलं तर आउटपुट बघा काय आलंय, स्मॉल लिपी मध्ये त्याने कन्वर्ट केलं. ही चेंज टू लोअर, पण पूर्ण स्मॉल केस मध्ये ते कन्वर्ट झालं. क्लिअर आहे. टू अप्पर आणि टू लोअर हा सिंटॅक्स फक्त लिहून ठेवा, ऑब्जेक्ट डॉट टू अप्पर केस, ऑब्जेक्ट डॉट टू लोअर केस. ओके. त्याच्यानंतर आपण शिकतोय इंडेक्स ऑफ. इंडेक्स ऑफ मध्ये इथं हॅलो वर्ड नावाची स्ट्रिंग होती S4 मध्ये. S4 मध्ये काय, हॅलो. तर याच्यामध्ये यल नावाची स्ट्रिंग जी आहे त्याची हॅलो मध्ये यल कितव्या पोझिशनला आहे हे समजण्यासाठी आपण काय करतो, S4 डॉट इंडेक्स ऑफ. इंडेक्स ऑफ हे फंक्शन यूज करू शकतो. त्याच्यामध्ये कॅरेक्टर देऊ शकतो की तो काय सांगेल की ते कॅरेक्टर कितव्या इंडेक्सला आहे. तर आता तो प्रोग्राम पण रन करू.
तर त्याने काय सांगितलं, हॅलो मध्ये यल नावाचा जो कॅरेक्टर आहे तो सेकंड पोझिशनला आहे. मग सेकंड कसा सांगितलाय, दोन यल आहेत बरं का इथं हॅलो मध्ये, 0 पासून चालू होईल साठी 0 1 2. तर डॉट इंडेक्स ऑफ ही जे फंक्शन आहे स्ट्रिंगचं, हे ऑलवेज काय करेल, सुरुवातीपासून चेक करेल की हा पर्टिक्युलर कॅरेक्टर सुरुवातीपासून सगळ्यात आधी कधी येतोय. म्हणजे फ्रॉम लास्ट तो सर्च नाही करणार. यल जरी तिसऱ्या पोझिशनला जरी आहे तरी तो काय रिटर्न करेल, 2. कारण सुरुवातीपासून जर चालू केलं तर पहिल्यांदा त्याला कुठं भेटलंय, सेकंड पोझिशन. डॉट इंडेक्स ऑफचा सिंटॅक्स. ओके. त्याच्यानंतर लास्ट इंडेक्स ऑफ. जर शेवटून जर तुम्हाला चेक करायचं असेल यल, तर त्या सिंटॅक्स मध्ये फंक्शन कुठलं चेंज होतंय, लास्ट इंडेक्स ऑफ. तर इथं यस फोर डॉट सेम सिंटॅक्स, इंडेक्स ऑफ जसं होतं तसंच, फक्त फंक्शनचं नाव चेंज झालं. लास्ट इंडेक्स ऑफ ही मेथड इथं यूज केली स्ट्रिंगची. यल सर्च करतो, याचा आउटपुट किती यायला पाहिजे, 3. कारण तो शेवटून जो यल आलेला आहे त्या पर्टिक्युलर पॅरामीटर तो आउटपुट तिथं रिटर्न करणार आहे. इंडेक्स ऑफ आणि लास्ट इंडेक्स ऑफ याचा फरक, इंडेक्स ऑफ मध्ये यल त्यांनी सांगितलं 2 आउटपुट दिलं आणि लास्ट इंडेक्स ऑफ साठी 3 आउटपुट दिलं. क्लिअर आहे. तर हे सगळे फंक्शन्स होते स्ट्रिंगचे. हे सिंटॅक्स लिहून झालेत सगळ्यांचे. आता फक्त फंक्शन्स लिहा, टू अप्पर केस, टू लोअर केस, इंडेक्स ऑफ आणि लास्ट इंडेक्स ऑफ. पूर्ण प्रोग्राम नंतर लिहा, सेशन झाल्यानंतर. ज्यावेळेस तुमच्याकडं हे तुम्हाला ऍक्सेस ऑलरेडी आहेच, नसेल तर मला गुगल आयडी तुमचा देऊन ठेवा. याचा ऍक्सेस ऑलरेडी बऱ्याच जणांना आहे. आता जर नसेल तर मला व्हॉट्सअपला ईमेल आयडी सेंड करा तुमचा, मी ऍक्सेस ऍड करतो. हे प्रोग्राम लोकली व्हायचेत आणि रन करायचेत, आणि लाईन बाय लाईन समजून घ्या. ओके. फंक्शन्सचे सिंटॅक्स लिहिलेत सगळे, टू अप्पर केस, टू लोअर केस, इंडेक्स ऑफ आणि लास्ट इंडेक्स ऑफ. कन्फर्म करा सिंटॅक्स जर लिहिला असेल तर. पूर्ण प्रोग्राम नका लिहू, फक्त एवढा सिंटॅक्सच लिहायचा, आणि क्वेश्चन असेल तर विचारा. ओके, लिहून झालंय असं मी अज्युम करतो. पुढच्या प्रोग्रामला जाऊ. याच्यामधले पण सिंटॅक्स आपले ऑलरेडी झालेत की रिप्लेस नावाचं याच्यामध्ये एक सिंटॅक्स आहे की यल ला रिप्लेस करा आय ने, तर कुठलं फंक्शन यूज करायचं, रिप्लेस. ओके. तर त्या पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये जिथं जिथं यल होतं ते रिप्लेस होईल आणि त्याच्या जागेवर काय येईल, आय. त्याच्यासाठी कुठलं फंक्शन आहे, s4 डॉट रिप्लेस. याला 2 पॅरामीटर येतात, कशाला रिप्लेस करायचंय आणि कशाने रिप्लेस करायचं. यल ला रिप्लेस करायचंय कशाने, आय ने. तर तो काय करणार आहे, रिप्लेस इथं करून देणार आहे, डॉट रिप्लेस नावाचं फंक्शन. हा सिंटॅक्स लिहून घ्या. त्याच्यानंतर आणखी एक फंक्शन आहे स्टार्ट विथ. तर स्टार्ट विथ काय रिटर्न करेल की टू या पर्टिक्युलर फंक्शन्सने जर तो स्टार्ट झालेला असेल, टू या स्ट्रिंगच्या सिंटॅक्सने, तर इथं तुम्ही S2 जर बघितलं, S2 हा टू अप्पर, टू ने हा सुरुवात झालेला आहे. तर तो काय करेल, स्टार्ट विथ जर तुम्ही इथं यूज केलं तर तो तिथं ट्रू व्हॅल्यू रिटर्न करणार. तसंच एंड्स विथ पण फंक्शन आहे. आणि प्लस वाला ऑपरेटर तर आपण बघितलेलंच आहे, कॉनकॅट तो करतो. हा प्रोग्राम पण रन करू. string4 डॉट जावा, जावा सी string4. ओके. ओरिजिनल स्ट्रिंग काय होती, हॅलो.
रिप्लेस केल्यानंतर बघा एल रिप्लेस झाला, आय आय ने तिथं आला. कारण इथं रिप्लेसच्या फंक्शन्स मध्ये कोड काय चेंज केलेला आहे आपण, रिप्लेस मध्ये आपण काय सांगितलंय की एल ला रिप्लेस कर आणि आय त्याच्या जागेवर टाक. तर त्याच्यामुळे आउटपुट मध्ये बघा हॅलो रिप्लेस झाला आणि याची आय आय ओ हे आउटपुट तिथं आपल्याला आलंय. त्याच्यानंतर स्टार्ट्स विथ 2 हे आपण रन केलं होतं, तर S2 जे हा 2 ने सुरुवात झालाय त्याच्यामुळे इथं ट्रू त्यांनी रिटर्न केलाय. तसं स्टार्ट विथ जसं होतंच तसंच एंड्स विथ पण आहे. तर एंड्स विथ रो म्हणजेच ROW असं तिथं त्यांनी चेक केलंय एंड्स विथ. पण कोणावरती फंक्शन रिटर्न केलंय S1 साठी. तर S1 साठीचा जो स्ट्रिंग होती ही एज्युकेटिंग फॉर बेटर टुमॉरो याच्यात शेवटी ROW आहे म्हणून त्यांनी ट्रू रिटर्न केलं एंड्स विथला सुद्धा. आणि प्लस जे होतं याच्यासाठी 2 स्ट्रिंग त्यांनी ऍड केलं, 2 अप्पर 2 लोअर कॉनकॅट प्लस हे आपलं ऑलरेडी झालं. तर ह्या सिंटॅक्स पण लिहून ठेवा. रिप्लेसला 2 पॅरामीटर, कशाने रिप्लेस करायचंय आणि कशाला रिप्लेस करायचं. त्याच्यानंतर स्टार्ट्स विथ हॅलो, ते ट्रू और फॉल्स इनबिल्ट आहे का? ट्रू आणि फॉल्स इनबिल्ट नाहीये. हे बघ S2 डॉट स्टार्ट विथ 2 हे TO नी जर ती पर्टिक्युलर स्ट्रिंग चालू झाली असेल तरच तो ट्रू रिटर्न करणार आहे. आता ट्रू आणि फॉल्स हे कसं रिटर्न करायचंय हा कोड जो आहे हा या इनबिल्ट फंक्शन मध्ये लिहिला गेलेला आहे. त्यालाच आपण काय म्हणतो मेथड. कोणाची मेथड? स्ट्रिंग क्लासची मेथड. तर स्ट्रिंग क्लास कुठून येतोय? जावा डॉट लँग पॅकेज मधून. आणि त्याच्यामध्ये ही पर्टिक्युलर मेथड लिहिली गेलेली असणार आहे स्ट्रिंग क्लासमध्ये. त्याला आपण सांगतोय की S2 या स्ट्रिंग मध्ये 2 नी जर स्टार्ट होत असेल तर तो काय रिटर्न करणार आहे? ट्रू रिटर्न करणार. बुलियन व्हॅल्यू तो रिटर्न करतोय म्हणून इथं ट्रू आणि फॉल्स आपल्याला दिसतं. जर इंटिजर व्हॅल्यू रिटर्न केली असेल तर त्याचं आपल्याला 0 किंवा 1 दिसला असतं. ह्याचा आन्सर काय आलाय? ट्रू जो येतोय तो स्टार्ट्स विथ या फंक्शन मधून येतो. आणि ट्रू का आला? तर 2 नी त्याची सुरुवात झालेली. S2 ची ही जर स्ट्रिंग बघितली तर ती काय 2 अप्पर. इथं जर आपण चेंज केलं 2 च्या जागेवर आपण काहीतरी GO टाकलं, गो टाकलं तर काय होणार आहे? फॉल्स रिटर्न करेल. तो प्रोग्राम रन करू. इथं बघा स्ट्रिंग स्टार्ट विथ जे होतं मी जर गो केलं तर त्यांनी काय केलं? फॉल्स रिटर्न केलं. कळालंय? तर हे जे येते ह्या फंक्शनची ती रिस्पॉन्सिबिलिटी ट्रू रिटर्न करायचं की फॉल्स रिटर्न करायचं. स्टार्ट्स विथ सारखंच काय एंड्स विथ पण आहे. आणि प्लस तर आपण ऑलरेडी आधीच्या सेशन्स मध्ये पण पाहिलेलं आहे. प्रोग्राम क्लिअर आहे सगळ्यांना? ट्रू आणि फॉल्स कसं आलंय? ओके, तर हा सिंटॅक्स पण लिहून घ्या. स्टार्ट्स विथ, एंड्स विथ आणि रिप्लेस. हे झालं लिहून. याच्यानंतर आपण थांबूयात. हे सगळे फंक्शन्स रन करा. त्याच्यानंतर उद्या स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर याचे पण प्रोग्राम्स आपण रन करणार आहेत. इथं प्रोग्राम्स आहेत स्ट्रिंग बफर, स्ट्रिंग बिल्डर आणि स्ट्रिंग बफरचे. आतापर्यंत आपलं स्ट्रिंग पूर्ण संपलंय. त्याच्यानंतर स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बफरचं सिंटॅक्स आणि त्याची थेअरी संपली. त्याचा डिफरन्स काय, म्युटेबल आणि इम्युटेबलचा. प्रोग्राम आपले राहिले ते आपण बघणार. पण हा डिफरन्स सुद्धा नीट लिहून ठेवा आणि समजून घ्या लिहून ठेवण्यापेक्षा. म्युटेबल आणि इम्युटेबल कसं असतं किंवा सिंक्रोनस आणि असिंक्रोनस कसं असतं. स्ट्रिंग बफर वर्सेस स्ट्रिंग बिल्डर हे तुम्हाला परीक्षेमध्ये पण येणार. स्ट्रिंग वरती आतापर्यंत आपण जे शिकलो हे तुमचं म्हणजे जर 40 मार्क किंवा 50 मार्काचा सब्जेक्ट असेल तर 10 मार्काचे क्वेश्चन्स या चॅप्टरवर येतील. स्ट्रिंग, स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? सगळे फंक्शन्स वगैरे. आणि हे प्रोग्राम आपल्याला उद्या घ्यायचे स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर. क्वेश्चन्स असतील तर विचारा, नाहीतर आज आपण थांबू. आणि हे प्रोग्राम रन करायचे तर सगळे तर
आपल्याकडे एवढा टाइम नाही की आपण 5-5, 10-10 प्रोग्राम साठी लिहिण्यासाठी थांबू, कारण आपण 1च तास लेक्चर असतं. तर 5-5, 10-10 प्रोग्राम आपल्याला असं स्क्रीन शेअर करून जर लिहायसाठी जर थांबायचं म्हटलं तर आपले एका दिवसात 2च प्रोग्राम होतील. आपल्याला जास्तीत जास्त कंटेंट कव्हर करायचं, तर त्याच्यामुळे प्रोग्राम लिहिण्यासाठीचा टाइम वाचवतोय. तो तुम्ही नंतर लिहा, सेशन झाल्यानंतर. आता तुमच्याकडे ऍक्सेस पण आहे, प्रोग्राम पण आहे. हा प्रोग्राम डाउनलोड करा. त्याच्यामधला हे जे नाव आपण आता बघितले, स्ट्रिंग डेमो, स्ट्रिंग बफर 1, स्ट्रिंग डेमो 2, 3, 4, 5, हे सगळे प्रोग्राम रन करा आणि त्याच्या नोट्स पण काढा. आता स्ट्रिंगचे आपण जवळपास सगळेच फंक्शन्स पाहिलेले आहेत. याच्यामध्ये पण सबस्ट्रिंग आहे 5 नंबर, स्ट्रिंग 5 डेमो जो आहे त्याच्यामध्ये सबस्ट्रिंग पण आपण ऑलरेडी कालच बघितलंय, तो मी रिपीट काय घेत नाही. जसं सबस्ट्रिंग आहे तर ट्रिम नावाचं पण फंक्शन असतं. ट्रिम काय करतो की तो पर्टिक्युलर स्ट्रिंग जी आहे ती ट्रिम करायचं काम करतो. ट्रिम करणं म्हणजे डिलीट करणं. ओके, तर त्याच्यामधले व्हाईट स्पेस वगैरे तो काढून टाकतो. म्हणजे आता इथे S6 मध्ये मी काय केलंय, स्पेस वगैरे ठेवलेत, बरोबर. तर हे स्पेस जर मला नको असतील तर मी कुठलं फंक्शन यूज करणार, त्याच्यावरती स्ट्रीम नावाचं फंक्शन. हा प्रोग्राम रन पण करून बघा. जर नॉर्मल S6 आपण प्रिंट केलं तर काही येईल येतील सगळे. तर मी त्याच्यावर स्ट्रीम जर यूज केलं तर मला स्पेस येणार नाहीत. हा प्रोग्राम पण एक फास्ट मध्ये मी रन करून घेतो. स्ट्रिंग डेमो 5 जावा सी आणि जावा. बघा इथं नॉर्मल हॅलो मध्ये इथं सगळे व्हाईट स्पेस आले. ज्यावेळेस मी ट्रिम करतोय त्यावेळेस कुठलेच व्हाईट स्पेस आलेले नाही. तर ट्रिम नावाचं फंक्शन काय करतं, व्हाईट स्पेस रिमूव्ह करायचं काम करतं. क्लिअर आहे. स्ट्रिंग हा चॅप्टर आपला 3-4 सेशन मध्ये संपलाय. तर ऑल फंक्शन एकाच प्रोग्राम मध्ये घ्यायचे का? ऑल फंक्शन एका प्रोग्राम मध्ये नका घेऊ. जसं आता आपण इथं घेतलंय ना, एक प्रत्येक फंक्शन साठी ना वेगळा प्रोग्राम बनवा. इथं मी 5 प्रोग्राम बनवलेत, बरोबर, स्ट्रिंगच्या सगळ्या फंक्शन साठी. आणि एका प्रोग्राम मध्ये 3-3, 4-4 फंक्शन मी कव्हर केलेत. तुम्ही काय करा, लोकली एका प्रोग्राम साठी एकच फंक्शन ठेवा. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सबस्ट्रिंग जर समजून घ्यायचं असेल त्याच्यासाठीचा एक प्रोग्राम, ट्रिम साठीचा एक प्रोग्राम, प्रत्येक फंक्शन साठीचा एक प्रोग्राम करा. म्हणजे तुमच्या लोकली जवळपास 10 ते 15 स्ट्रिंगचे प्रोग्राम होतील. प्रत्येक एक प्रोग्राम मध्ये एक फंक्शन, असं तिथं मेंटेन करा प्रोग्रामचं स्ट्रक्चर. आणि प्रोग्राम मेंटेन करताना सुद्धा आहे ना, आता मी जसं केलंय फॉर एक्झाम्पल जावा प्रोग्राम्स, याच्या आतमध्ये मी सगळे जावाचे प्रोग्राम टाकतो. तर तुम्ही काय करा, मी एक तुम्हाला फक्त सांगतो, इथं जावा पॅरेंट लोकेशनला जावा टाका. त्याच्या आतमध्ये चॅप्टरचं नाव टाकत चाला की आपण काय शिकतोय, स्ट्रिंग. मग स्ट्रिंग झालं की त्याच्यानंतर आपण त्याच्या आधी पण काय शिकलोय की क्लास आणि ऑब्जेक्ट. क्लास आणि ऑब्जेक्ट हे फंक्शन्सचे फोल्डर असे करायचे. त्याच्या आतमध्ये पण मग स्ट्रिंगच्या आतमध्ये सेशन 1 किंवा डेट अशी मेंटेन करा, नाही का. प्रत्येक दिवसाचे सेशन्स नुसार फोल्डर्स तयार करा आणि त्याच्या आतमध्ये मग प्रोग्राम. म्हणजे आज सपोज स्ट्रिंग वरचं सेशन 3 आहे आपलं, तर त्याच्या आतमध्ये काय करा, सेशन 3, आणि याच्या आतमध्ये मग मल्टिपल प्रोग्राम स्टोअर करा. जवळपास 10-15 प्रोग्राम आपले झाले असतील तर ते सगळे प्रोग्राम त्याच्यामध्ये मेंटेन करा. क्लिअर आहे. मी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो फक्त की आता आपण काय शिकत होतो, स्ट्रिंग. ओके, तर स्ट्रिंगचे सगळे प्रोग्राम मी काय करतो, त्या पर्टिक्युलर फोल्डर मध्ये टाकतो. आजचं जे सेशन 3 होतं जावा, त्यानंतर स्ट्रिंग. सेशन 1 मध्ये त्याचे प्रोग्राम असतील, सेशन 2 मध्ये त्याचे असतील, सेशन 3 मध्ये आजचे प्रोग्राम असतील, असं मेंटेन करायचं. आणि वाटलं तर डेट वगैरे पण टाकत चाला, कन्सेप्टची नावं त्याच्या आतमध्ये टाकत चाला प्रोग्रामला. प्रोग्रामचं जे कंटेंट आहे, म्हणजे प्रोग्राम लिहिताना सुद्धा वाचून समजला पाहिजे. हे जे प्रत्येक फंक्शनचं मिनिंग आहे इथं मी प्रोग्राम मध्येच लिहिलंय सुरुवातीला, आणि त्याच्या आतमध्ये मग पूर्ण त्याचे कमेंट वगैरे देऊन तो प्रोग्राम लिहिलाय. ओके, तर हे सगळं लिहित चाला नीट. आणि वरती मी जसं सांगितलंय, डेट टाकणं पण, डेट आणि ऑथर या नवीन गोष्टी पण त्याच्यामध्ये ऍड करा. ओके, क्लिअर आहे. आज आपण इथं
थांबूयात.